गौरखेड मॅडम त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, कारण ते शेजारीच राहतात. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कृषक शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय दादासाहेब काळे, दयासाहेब काळे यांच्या प्रतिमेस अभिवादन करते. आजच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्ष ॲडव्होकेट शोभाताई काळे, प्रमुख अतिथी बेलसरे सर, प्रदीप काळे, धनवटे सर आणि आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर विरुळकर सर व सौगीताताई, तसेच मान्यवर उपस्थित मान्यवर. सरांचा 19 वर्षांचा कार्यकाळ अतिशय चांगला गेला आहे, म्हणजे आमच्यासाठी. विरुळकर सर आज सेवानिवृत्त होत आहे ही आमच्यासाठी खरंच दुःखाची बाब आहे, म्हणजे सर्वांसाठी. सरांच्या कुशल कुटुंबवत्सल नेतृत्वात कार्य करताना त्यांचा आश्वासक आधार आमच्या सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला. खडतर जीवन प्रवास, कष्टसाध्य प्रयत्न, मितभाषी नेतृत्व असल्यामुळे त्यांची कारकीर्द यशस्वी झाली. कोणतेही काम आज आत्ता ताबडतोब झालंच पाहिजे, अगदी असा अट्टहासच नव्हे तर चिकाटीने ते स्वतः उपस्थित राहून पूर्णत्वास नेलेच पाहिजे, हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो. रुसाग्यांचे प्रपोजल रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णत्वास नेल्यानंतरच आम्ही सगळे घरी गेलो. आनंदाची बाब म्हणजे सरांच्या अथक परिश्रमामुळे व सहकार्यामुळे उषा ग्रँड 5 कोटी या रकमेला मान्यता सुद्धा मिळाली. अर्थातच या सगळ्या सरांच्या कर्तव्याला गीताताईंची साथ होतीच आणि त्यांच्या साथीशिवाय हे सगळं सरांनाही शक्य झालं नसतं. सेवावृत्तीनंतरही सरांची सामाजिक व आध्यात्मिक वाटचाल सुरू राहीलच. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रत्येक प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली मला कार्य करण्याचं भाग्य मिळालं हे मी खरंच स्वतःचं नशीब समजते. सरांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदी, सुखसमृद्धीने व भरभराटीने व आरोग्यदायी जावं अशी मी सरांना व गीताताईंना दोघांनाही शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. सर मॅडमने थोडक्यात आठवतं